श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण घरामध्ये दररोज देवपूजा करत असतो. घरात देवपूजा ही काही फक्त कर्मकांड नाही, तर ती आपल्या घराच्या शांततेसाठी, मनाच्या शांततेसाठी आणि रोजच्या आयुष्यात समतोल ठेवण्यासाठी असते. रोज सकाळी देवघरासमोर थोडा वेळ उभं राहिलं, हात जोडले आणि मनातल्या गोष्टी देवाला सांगितल्या, तरी त्या दिवसाची सुरुवात वेगळीच होते. घरात रोज देवपूजा झाली की नकळत घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. भांडण कमी होतात, मन शांत राहतं आणि कामात लक्ष लागतं. घरात देव ठेवताना सर्वात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे श्रद्धा. आपल्याला ज्या देवावर मनापासून विश्वास आहे तोच देव घरात असावा. सगळ्याच मूर्ती आणण्याची गरज नसते, कारण भरपूर लोकांना सवय असते की कुठं गेले, जी मूर्ती आवडली, जो कोणता फोटो आवडला तो घरी घेऊन येतात. पण तसं करायचं नसतात. साधारणपणे घरात श्री गणपती असावा, कारण तो विघ्नहर्ता आहे. प्रत्येक कामाची सुरुवात त्यांच्याने होते. घराची कुलदेवता किंवा कुलदेवी असावी. कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असलीच पाहिजे, कारण ती आपल्या घराण्याचं रक्षण करते. आणि लक्ष्मीनारायण किंवा विष्णू असतील तर घरात स्थैर्य, अन्न आणि समाधान टिकून राहतं. तर बाळकृष्णाची मूर्ती तर असेलच सर्वांच्या घरी. शिवलिंग असावं. शंकराची मूर्ती घरी नसावी, फक्त शिवलिंग घरी असावे. शिवलिंग घरी असले तर नकारात्मक गोष्टी दूर राहतात. याशिवाय स्वामी समर्थांचा फोटो, स्वामींचा फोटो, मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्त, अशा देवी देवतांची आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती, महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो की देव आपल्या घरामध्ये असले. देवघर नेहमी स्वच्छ ठेवणं फार महत्वाचं आहे, कारण देवघर घरातल्या शांत कोपऱ्यात असावं. शक्यतो जमिनीवर नसावं, थोडं उंच असावं. देवासमोर नको त्या वस्तू ठेवू नये. तुटलेल्या मूर्ती, फुटलेले फोटो, विझलेली किंवा बंद पडलेला लाईट असं काही देवघरामध्ये ठेवू नये. देवघर जितकं साधं आणि स्वच्छ ठेवता येईल तितकं चांगलं असं ठेवावं. दररोज देवपूजा करण्यासाठी फार काही मोठी तयारी लागत नाही, कारण आपल्याला साध्या पद्धतीने रोज देवपूजा करायची असते. देवघर साफ करायचं असतं, दिवा लावायचा असतं. सर्वात आधी पूजा करताना आपल्याला दिवा लावणं फार महत्वाचं असतं, कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे अज्ञान दूर करणं. अगरबत्ती, धूप लावावा. देवाला आधी पाण्याने अभिषेक घालावा. शुक्रवारी, गुरुवारी अशा ठरलेल्या दिवशी देवांचा वार असतो, त्याप्रमाणे आपण देवाला अभिषेक घालत असतो. जसं गुरुवारी आपण स्वामींना अभिषेक घालत असतो, त्याप्रमाणे सोमवार, मंगळवार अशा दिवशी अभिषेक घालायचा असतात. तर देवाला नक्कीच अभिषेक घालावा. रोज देवाला धुतल्याशिवाय ठेवू नये, पण रोज देवाला नक्कीच पाणी अर्पण करावे. म्हणजेच देवांच्या मूर्ती स्वच्छ आपल्याला रोज धुवायच्या आहे. फूल, अक्षदा अर्पण कराव्यात. फुलं नसतील तर अक्षत अर्पण केले तरी चालतात, फुलं नसले तरी चालतात. पण अक्षत किंवा फक्त मनापासून नमस्कार केला तरी खूप आहे. पूजा करताना मोठे मंत्र येत नसेल तर गरजेचे नाही. आपल्याला जेवढं जमतं तेवढं करावं. 2 मिनिटे डोळं बंद करून देवासमोर उभं राहावं आणि मनातल्या सगळ्या गोष्टी सांगाव्या. सुख, दुःख, अडचणी, इच्छा सगळं मन मोकळं करून सांगावं. देवाशी बोलणं हीच खरी पूजा आहे. स्वामींची माळ एक जप करावं, किंवा तुम्ही जो कोणते गुरु मानत असाल, कुलदेवीची माळ एक जप करावी आणि शेवटी हात जोडून एवढी प्रार्थना केली तरी पुरेसं आहे. रोज आरती करावी का? तर आपली इच्छा असेल, आपल्याकडे वेळ असेल तर नक्कीच रोज आरती करावं. कपूर लावावा. आपल्या घरामध्ये संपूर्ण कपूर फिरवावा. माझ्या हातून कुणाचं वाईट होऊ देऊ नये, अशी देवांना प्रार्थना करायची असते. वेळ नसेल तर रोज मोठी पूजा करणं शक्य नसेल तरी चालतं, पण दिवा लावून नमस्कार करणं हे तरी नक्की करावं. काही जण सकाळी वेळ नसल्यामुळे संध्याकाळी देवपूजा करतात, तीही चालते. महत्व वेळेचं नाही तर नियमितपणाचं आहे. रोज एकाच वेळी पूजा केली तर ती सवय लागते आणि आपलं मन आपोआप त्या वेळेला शांत होतात. आता कोणाला नोकरी, व्यवसाय यासाठी लवकर घरातून बाहेर जावं लागतं, तर वेळच मिळत नाही बिलकुल. पण अशा दिवशी मग वेळ मिळत नसेल, त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? एक फूल घेऊन पाण्यामध्ये टाकून, स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी घेऊन ती देवांवरती शिंपडायचं आहे. बस इतकं केले तरी देव शुद्ध झाले
आपल्याकडे वेळ नसल्यामुळे देव शुद्ध झाले असं समजून देवांना फक्त शिडका करायचा आहे. ज्यांच्याकडे फार कमी वेळ आहे त्यांनी इतकं तरी करावं आणि धूप-दीप देवांना दाखवावा. वेळ नसेल तर रोज मोठी पूजा करणं शक्य होत नाही त्यांनीच हे काम करावे. संध्याकाळी देवपूजा केली तरी चालतं, नियमितपणाचं आहे आणि देवपूजा करताना काही गोष्टी टाळाव्या. चिडचिड करून पूजा करू नये. फक्त संकट आली तर देव आठवायचं असं करायचं नाही आणि आपल्याला बाहेर गावाला जायचं असेल तर देवांना तेव्हा फुलं वाहू नये किंवा वाहले तरी थोड्या वेळाने काढून घ्यावे. 2-3 दिवस ते तसेच मूर्तीजवळ पडून राहिले तर ते चिंबून जातात. म्हणून तशी चिंबलेली फुलं देवाजवळ ठेवू नये. ती आपण त्या दिवशी फक्त थोड्या अक्षता वाहल्या तरी चालतात किंवा फुलं वाहले जरी असतील तरी ते थोड्या वेळाने काढून घ्यावे. असं केल्याने देवाला दोष लागत नाही. आपली तेव्हा साधेपणानं होऊन जातात. बाहेर जायचं असेल आणि आपण 8 दिवस येत नसतील तर ती फुलं देवासमोर वाळून खराब होऊन जातात. आपल्याला नेहमी देवांना ताजी स्वच्छ फुले अर्पण करायची असतात आणि रोज काही नाही खडीसाखर, गूळ असा नैवेद्य म्हणून सकाळी दाखवायचा असतो. आता कोणी सकाळी स्वयंपाक करत असेल तर तो नैवेद्य दाखवला तरी चालतात. रोज देवपूजा केल्याने घरात नकळत बदल होतोच. घरात शांतता राहते, मन स्थिर राहतं आणि आपण निर्णय घेण्याची ताकद वाढते आणि मोठे विधी, उपवास, जड मंत्र हे केले नाही तरी आपण रोज अशी साधी पूजा केली तरी संकटांना सामोरं जाण्याची हिंमत मिळते. शुद्ध मन होते. श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून आपण रोजची अशी पूजा करायची असते. तर घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती, आपल्या कुलदेवी देवतांच्या फोटो मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, बाळकृष्ण भगवानची मूर्ती आणि माता महालक्ष्मीची इतके फोटो मूर्ती असेल तरी चालतात. घरात रोज देवपूजा झाली की देव घरातच नाही तर माणसाच्या मनात वास करतो आणि ज्या घरात मन शांत असतं त्या घरात देव आपोआप राहतो. आणि देवांसमोर घंटी, शंख, स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका, शंख, घंटी, शंख ठेवावे, पण नसतील तरी पण चालतात. वेळ कमी असेल तर रोज आरती करणं, मंत्र म्हणणं जमेलच असं नाही, पण दिवा लावणं, नमस्कार करणं आणि मनातून देवाशी बोलणं हे तरी रोज व्हायलाच हवं. काही स्त्रिया सकाळी वेळ न मिळाल्यामुळे संध्याकाळी देवपूजा करतात, तीही चालते. आपल्याला जसं वेळ मिळतो तसं आपण देवपूजा करायचं असतं. रोज 2 मिनिटे स्वतःसाठी आणि देवासाठी दिली तर त्या 2 मिनिटांचा परिणाम पूर्ण दिवसावर पडतो. देवघरात उभी राहिलेली स्त्री हीच त्या घराची खरी लक्ष्मी असते. घरात सगळ्यांची काळजी घेणारी स्त्री जेव्हा रोज देवासमोर 2 मिनिटे उभी राहते तेव्हा ती पूजा फक्त देवासाठी नसते, ती तिच्या स्वतःसाठी, मनासाठी असते. घरकाम, मुलं, संसार, जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये स्त्री स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. पण देवघरात उभी राहिलेली ती 2 मिनिटे तिच्या मनाला बळ देते. म्हणून स्त्री असो, पुरुष असो, छोटी मुलं असो, ज्यांना जमते तशी त्या पद्धतीने आपण रोज पूजा करायची असते. मोठ्या मंडळीने पण करायची आणि लहान मुलांना पण पूजा करायची शिकवायची असतात. अशा पद्धतीने साधी रोज पूजा करायची असते. देवाला पाणी अर्पण करणं, फुलं असतील तर छान, नसतील तरी चालतात. अक्षता अर्पण कराव्यात. ही पूजा बाहेरून नाही, दिसायला साधी असली तरी मनातून केली तर ती फार मोठी असते. अशी छोटीशी माहिती होती. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.